व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, हा व्हिडिओ घाईघाईमध्ये किंवा फक्त व्ह्यूजसाठी बनवलेला नाही आहे, ठीक आहे. अगदी डिटेलमध्ये अभ्यास करून अतिशय अभ्यासपूर्ण माहितीसह विश्लेषणासह हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. या व्हिडिओचा उद्देश हा नाही आहे की कालचा पेपर सोपा होता की अवघड होता आणि मग तुम्हाला थोडंसं गिल्टी फील झालं पाहिजे की अरे हो या सगळ्या गोष्टी तर इथेच होत्या, इतकं सोपं होतं पण मला जमलं नाही. या व्हिडिओचा उद्देश हा आहे की 11 तारखेला होणारी परीक्षा किंवा जर तुम्ही 2026ची परीक्षा देणार असाल तर ती परीक्षा तुम्हाला जर क्रॅक करायची असेल तर ती मुलं नेमकं काय करतात, जी मुलं 60+ मार्क्स घेतात किंवा ज्या मुलांचा स्कोर इतका चांगला येतो की आपल्याला पण धक्का बसतो, तर त्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. आणि त्याच्यासोबतच जो काही 2025चा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, हा पेपर जो फार लेंदी, हार्ड, डिफिकल्ट आणि बरंच काही काही ज्याच्याबद्दल बोललं जाते, तर त्या पेपरबद्दल बोलणार आहे. आता बऱ्याच जणांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा असतो की सगळी मुलं म्हणतात हार्ड, तर आपण हार्ड म्हणायला पाहिजे. पेपर हार्ड नव्हता, पण हा पेपर अशा पद्धतीने सेट केलेला होता की तुम्ही ज्यावेळेला तो पेपर लिहायला बसाल, सोपे प्रश्नसुद्धा तुम्ही चुकवून याल, ठीक आहे. पण ज्याची क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस प्रॉपरली आहे, ज्याची PYQ वरती कमांड आहे, त्यांना या पेपरमध्ये 100% चांगला स्कोर येणार आहे. आणि तो तुम्हाला ॲक्च्युली आन्सर की आल्यानंतर तर कळेलच, कट ऑफ आल्यानंतर पण कळेल, ठीक आहे. आता माझं मत थोडंसं इतरांपेक्षा वेगळं असल्यानंतर ते थोडंसं तुम्हाला पचायला कठीण जाईल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण अगदी साधं सिंपल उदाहरण सांगू का तुम्हाला. हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. हा 2025चा पेपर आहे, हा 2024चा ग्रुप सीचा पेपर आहे. मी फक्त एक पेपर घेतला आहे तुमच्यासमोर. आता तुम्हाला जो काही प्रश्न विचारलेला आहे कालच्या पेपरमध्ये, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. 4 विधानं दिली आहेत. नामजोशी यांची सोशल सर्व्हिस लीग दिलेली आहे, त्याच्यानंतर नामदार गोखलेंची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी दिलेली आहे, अनाथाश्रम ते विधान ऑब्वियसली चुकीचं आहे, आणि विठ्ठलरामजी शिंदे यांचं डिप्रेस्ड क्लासेस मिशनबद्दलचं एक विधान आहे. तुम्हाला जर तुम्ही ग्रुप सीचा पेपर पाहिला असेल, जो की झालेला आहे 1 जून 2025ला, अगदी रिसेंटली झालेला, त्याच्यामध्ये इतिहासचा पहिलाच प्रश्न होता, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. सोशल सर्व्हिस लीग, नामजोशी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, गोपाळकृष्ण गोखले, आर्य समाज, दयानंद सरस्वती, आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन, वीरा शिंदे. इथं फक्त समोरासमोर दिले आणि इथे फक्त विधानांमध्ये दिले. तुम्ही काय म्हणणार, मॅडम हा तर एकच प्रश्न आहे, एका प्रश्नाच्या भरोशावर तुम्ही कसं म्हणता की PYQ मधून आहे. थोडंसं थांबा. पुढचा प्रश्न आहे ग्रुप सीचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची एक सनदच असं केलेलं आहे. खाली मोर्ले मिंटो दिलाय, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड दिलाय, भारत सुधारणा कायदा दिलाय आणि रोलट कायदा दिलाय. आणि या पेपरमध्ये, कालच्या पेपरमध्ये अचूक जोड्या लावाला भारतीय सुशासन कायदा 1858 दिलाय, भारतीय परिषद कायदा 1909 दिलेला आहे, म्हणजेच 1909चा कायदा होता मोर्ले मिंटो. त्याच्यानंतर 1919चा कायदा दिला म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड होता, आणि भारत सरकारचा कायदा 1935 दिलाय. 3 कायदे तर बाळांनो इथे पण विचारलेत ना 1 जूनच्या पेपरला. मग आता तुम्ही म्हणता की तिथे वेगळं विचारलंय, तिथे तर पंडित नेहरूंचं मत विचारलंय, इथे तर कायद्याच्या तरतुदी. मग ॲनालिसिस तुम्ही जे विश्लेषण करताय ते काय करताय. जेव्हा आपण क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करतो, अक्षरशः तुम्ही तो क्वेश्चन पेपर कोळून पिला पाहिजे की त्या टॉपिकवरचा प्रश्न आलाय ना, त्या पॉईंटवरचा प्रश्न आलाय ना, तो पॉईंट तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. त्याला म्हणतात क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आणि इथेच नाही, थांबा, थोडं थांबा. पुढचा प्रश्न आहे याच पेपरमध्ये, सेम पेपर, सेम पेपरमध्ये. आता वृत्तपत्र आणि हे तर, वृत्तपत्र तर कालची दिलेली सगळी आयोगाने ऑलरेडी विचारलेली होती. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे, 10वा प्रश्न याच्यातला, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते. लाला लजपत राय. जेव्हा तुम्ही पुस्तक उघडता ना समाधान महाजन सरांचं, आणि तिथे तुम्ही वाचतात आयटकची स्थापना आणि आयटकचे पहिले अध्यक्ष, त्यावेळेला तिथेच ना पुढे 2-3 अधिवेशनांचे अध्यक्ष पण दिलेले आहेत. आणि इथे काल पेपरमध्ये प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही. सरोजिनी नायडू दिलेले आहेत, CR दास दिलेत, जवाहरलाल नेहरू दिलेत, BT रणदिवे दिलेत. आणि ही 3 नावं ज्यावेळेला तुम्ही पुस्तक वाचताना तुम्हाला दिसतात. मी म्हणत नाही की तुम्ही आयटकचे सगळे अध्यक्ष पाठ करत बसा, पण ज्यांनी थोडंफार तरी तो पॉईंट व्यवस्थित वाचला ना, त्यांना ते दिसतं. आता हे फक्त मी 3 प्रश्नांच्या बाबतीत दाखवलं. तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि मागच्या पेपरकडे जा. आता मी हे सगळं इथे का घेत नाही, कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल.
ठीक आहे. हे जर सगळं तुम्हाला पाहिजे असेल मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ना, हिस्ट्रीचे 10 प्रश्न, 8 ते 9 प्रश्न मी तुम्हाला PYQ मधून दाखवते की त्याच प्रश्नाच्या रेफरन्सने आलेत. आता मला सांगा की इकडे तुम्हाला हा जो मी प्रार्थना समाजाचा प्रश्न दिला, सेम प्रश्न ग्रुप बीला पण प्रश्न विचारलेला प्रार्थना समाजाच्या रिलेटेड असणारे व्यक्ती आणि त्यांचं कार्य. मग आपण तो अभ्यास करताना आपला पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, किंवा ज्यावेळेला प्रश्नपत्रिका नवीन प्रश्नपत्रिका समोर येते ना, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू हाच असतो की हा पेपर अवघड आहे. कालचा पेपर झाल्यानंतर मुलांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मी 2 फेब्रुवारीचा जो पेपर झालेला कंबाईंड ग्रुप बीचा 2024चा तो पेपर झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया पाहिल्या. काय होतं, पेपर फार अवघड होता, डिफिकल्ट होता, असं होतं तसं होतं आणि मग तिथे कन्फ्युजन झालं आणि चुकलं वगैरे वगैरे वगैरे. आज कालचं मत काय, आधीचा पेपर सोपा होता. ग्रुप सीचा पेपर झाला त्यावेळेला चर्चा काय होती, ग्रुप बीचा ह्याच्यापेक्षा सोपा होता, ग्रुप सीचा फार अवघड होता. आता ग्रुप सीचा सोपा वाटतोय, ग्रुप बीचा अवघड वाटतोय. आता ज्यावेळेला 11 तारखेचा पेपर होईल, हा पेपर तुम्हाला सोपा वाटेल आणि तो वाला पेपर अवघड वाटेल. हा आपला माइंडसेट असतो. हा पेपर लेंदी होता पण डिफिकल्ट नव्हता असं मला वाटतं. फक्त काय की सुरुवातीला काही क्वेश्चन्स म्हणजे जॉग्रफीमध्ये काही अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आले. बरं, तेही अगदीच असे नव्हते की ज्याचा रेफरन्स तुम्हाला PYQ मध्ये सापडत नाही. पण ज्यावेळेला 3-3, 4-4 विधानं एकाच प्रश्नामध्ये दिले जातात, आपण ज्या फॅक्ट छोट्या पाठ केलेल्या असतात आणि जर त्या 3-4 फॅक्ट एकसाथ एकाच प्रश्नामध्ये दिला तर आपला गोंधळ उडतो. कारण तो प्रश्न वाचायला आपल्याला वेळ लागतो आणि तो प्रश्न पाहता क्षणी आपल्या मनामध्ये आतमध्ये म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये ते चालू होतं की अरे हा पेपर थोडासा डिफिकल्ट आहे, हा सब्जेक्ट थोडासा डिफिकल्ट आहे आणि त्या एका तासामध्ये ते मॅनेज करणं हे डिफिकल्ट असतं. पेपर डिफिकल्ट नाही, पण आपल्याला त्या एका तासामध्ये ते मॅनेज करणं कठीण जातं आणि ही गोष्ट आपण स्वीकारायला पाहिजे. ज्याची प्रचंड प्रॅक्टिस झालेली आहे की नाही PYQ किंवा क्वेश्चन पेपर एका तासामध्ये टाईम लावून सोडवण्याची, ती मुलं या गोष्टी बरोबर टॅकल करतात. मी सायन्सचे तर असे काही क्वेश्चन्स तुम्हाला दाखवेन की तुम्हाला वाटेल की हे तिथे का नाही सुचलं आणि हे का नाही सुचत तिथे, कारण आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली नसते. एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर ऑब्व्हियसली ॲनालिसिस करताना, स्पष्टीकरण देताना सगळ्यांना पेपर सोपा वाटतो, तसा तुम्हालाही सोपा वाटेल, त्यात काहीच वाद नाही. पण तिथे बसल्यानंतर सुद्धा जी मुलं मार्क्स घेतात ती मुलं कशा पद्धतीने तिथे मार्क्स घेतात, तो पॉईंट ऑफ व्ह्यू आपण समजून घेणं गरजेचं आहे. कुठल्या तरी XYZ टीचरला फक्त ब्लेम करणं किंवा XYZ टीचरला क्रिटिसाइज करणं की तुम्हाला काय बाहेर बसून बोलायला जातं, याच्यापेक्षा त्यांनी जे पॉईंट सांगितलेत की नाही की जो विद्यार्थी या पेपरमध्ये पण 60+ घेईल किंवा 65+ घेईल तर त्याने काय डोकं लावलं असेल. भले मला त्याच्यावर 100% नाही लावता येणार, पण ॲटलिस्ट मी त्यातनं काहीतरी शिकून घ्यावं की मी फक्त याला त्याला क्रिटिसाइज करण्याच्या नादात फेल होत राहू. हा मुद्दा थोडासा विचार करण्यासारखा आहे ना, की फक्त हे म्हणणं सोपं असतं, तुम्हाला काय जातं तेव्हा बोला, हे म्हणणं सोपं असतं, पण जे सांगितलंय त्याच्यावरती थोडंसं काम करून ते इम्प्लिमेंट करून ते अभ्यासात उतरवून ते परत एक्झाम हॉलमध्ये उतरवणं हे कठीण असतं आणि आपण नेहमी सोपा मार्ग निवडतो. आणि जे मग ते दुसरावाला तो जो मी सांगितला तो वाला मार्ग जे स्वीकारतात की नाही, की ऐकायचं, समजून घ्यायचं, इम्प्लिमेंट करायचं, प्रॅक्टिस करायची आणि देन एक्झाम हॉलमध्ये पण त्याच गोष्टी फॉलो करायच्या, ते लोक रिझल्ट घेऊन जातात. ठीक आहे. आता हिस्ट्रीचे आता बाकी तर मी सांगायला नको तुम्हाला की जो काही मुझफ्फर बॉम्ब खटला होता, लोकमान्य टिळक विषयच नाही, कारण हे लोकमान्य टिळकांवरती आता ग्रुप सीला आय थिंक ग्रुप बीला की ग्रुप सीला पण प्रश्न आलेले आहे 2025ला. मग ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न त्यावेळेला तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जोडाला वृत्तपत्र सोपेवाली होती. त्याच्यानंतर मद्रास इथलं अधिवेशन म्हणजे हे तर अगदी असं झालं की तुम्हाला 2री 3रीच्या मुलांना प्रश्न विचारल्यासारखा प्रश्न विचारलाय. पण तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय. अगेन राजर्षी शाहू महाराज आयोगाचे इतके फेवरेट आहेत की प्रत्येक वर्षी, अरे तुम्ही मेन्सचे जर पेपर काढून पाहिले एका पेपरमध्ये 3-3 प्रश्न आहेत. मग माझं काम आहे ना की मी ॲटलिस्ट, आणि असं काही त्यांच्याबद्दल इतकं असं काही विचारलेलं नव्हतं की जे माहितीच नसेल. ठीक आहे, फक्त सोडवताना कठीण गेला. आता येऊयात आपण जॉग्राफीकडे. जॉग्राफीला तुम्हाला दगडी कोळसा विचारला पण 4-4 सेंटेन्स दिली. डेफिनेटली ते वाचलं की ऐन वेळेला नाही आठवत की कामठी बरोबर आहे का, आंब नदीच्या खोऱ्यात आहे का वगैरे. हा प्रश्न थोडासा तुम्हाला असं म्हणजे पाहता क्षणी थोडंसं अरे एवढे सगळे फॅक्ट म्हणजे एवढ्या सगळ्या फॅक्ट जर एकाच प्रश्नात असतील तर तुम्ही गोंधळू शकता, हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. दुसरं जो विचारलेलं ना, पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो वगैरे, याच्यातलं बी विधान जे आहे ते कन्फर्म चुकीचं होतं.
बरोबर, कारण पर्जन्याचं वितरण नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरती महाराष्ट्राच्या बाबतीत तर नाहीच, ते नसतंच ॲक्च्युली. त्याच्यामुळे बी कन्फर्म वाले तुमचे दुसरा तिसरा पर्याय जात होता. आणि विदर्भामधलं चौथं जे विधान होतं ते कन्फर्म बरोबर होतं. त्याच्यामुळे तुम्ही पर्याय क्रमांक 4 कडे जाऊ शकत होता. आता जर तुम्ही असं म्हणत असाल की मॅम हे इथे सुचतं तिथे सुचत नाही, याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस त्या पद्धतीने केलेली नाहीये, तुमची प्रॅक्टिस कमी पडतीये किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस करताय. कारण ज्या स्टुडंटनी प्रॉपर प्रॅक्टिस केली त्याला हे तिथे पण सुचतंच. आणि मग आल्यानंतर जे आपण ब्लेम करतो ना की लॉजिक लागत नाही आणि हे आणि ते, तुम्ही प्रॅक्टिस नाही केली त्या पद्धतीने, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर तो चिनाबवाला जो प्रश्न आहे, चिनाब, रावी, सतलज, काय वाटतं इतकं सगळं दिलंय आणि मग हा काहीतरी वेगळा वेगळा नाही, फक्त नद्यांचं उगमस्थान विचारलंय. आणि उगमस्थान ही अगदी बेसिक माहिती झाली. म्हणजे राज्य आणि राजधानीसारखं नदी आणि नदीचं उगमस्थान विचारलंय. अगदीच तुम्हाला जर अशा काहीतरी उपनद्या विचारल्या असता की ज्या वाचनात वगैरे नाही आहेत तर प्रश्न वेगळा. फक्त नदी आणि उगमस्थान विचारले, जी की बेसिक माहिती आहे, ती पण आपण केलेली नसेल तर मग कठीण आहे. ठीक आहे, मग आता जॉग्राफीमध्ये पण असे काही क्वेश्चन्स होते. जॉग्राफीमध्ये ॲक्च्युली असे क्वेश्चन्स बरेचसे होते की जे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करतील किंवा जे तुम्हाला अडकवतील किंवा जे प्रश्न तुम्हाला हावाला फील देतील की पेपर अवघड आहे. ठीक आहे, करंट अफेअर्समध्ये आपण गेलो तर मी करंट अफेअर्सच्या स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला, करंट अफेअर्स अँड मास रिजनिंगला काय करायचं. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की तुम्ही मागचे 1-2 वर्षाचे पेपर काढून पहा, आयोगाचा कोण आणि कोठेवरती जास्त फोकस आहे. त्याच्यातही ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा पुरस्कार आहेत त्याच्यावर, आणि मी तिथे बोलली आहे ही गोष्ट स्पष्टपणे बोलली मी की इथे आयोग जास्त प्रश्न विचारतो, असेवाले पॉईंट्स करा. पण आपल्याला जे असतं की एक रट्टा मारू आणि पहिल्यापासून जी मेथड आली आहे ती, आणि मग आपण आल्यानंतर अगेन करंट अफेअर्सच्या बुक्सना फक्त आपण दोषी ठरवतो, पण आपल्याला ती दिशाच नाही मिळत. इव्हन मी तुम्हाला लास्ट मोमेंटला हे पण सांगितलं, लास्ट मोमेंट म्हणजे 1-1.5 महिना राहिला त्यावेळेला मी हे पण सांगितलेलं, करंट अफेअर्स जर काहीच केलेलं नसेल, बेस्ट वे कुठल्याही 2-3 चांगल्या अकॅडमी ज्यांच्या टेस्ट सिरीजला चांगला रिस्पॉन्स आहे किंवा ज्यांच्या टेस्ट सिरीजचं चांगलं आउटपुट आहे, अशा टेस्ट सिरीजमधून करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स काढा आणि त्या क्वेश्चन्सची तयारी करा. आणि ॲक्च्युली आम्ही चॅलेंजमध्ये तेच केलेलं होतं. असे क्वेश्चन्स, असे टॉपिक्स काढलेले होते वेगवेगळ्या ठिकाणचे की जे इम्पॉर्टंट म्हणून दिलेत किंवा टेस्टमध्ये, एका टेस्टमध्ये 15 क्वेश्चन्स असतात. सो असे फक्त 15 प्रश्न, प्रत्येक टेस्टमधून 15 क्वेश्चन काढून जवळपास 200च्या आसपास आम्ही क्वेश्चन्स घेतलेले होते. त्याच्यातून 7-8 क्वेश्चन्स आले. मग एक स्टुडंट आहे ज्याने वर्षभर अभ्यास केलाय, ज्याने मोठं 1000 पानांचं पुस्तक वाचलेलं आहे, त्यालाही 7-8 येतात. आणि एक स्टुडंट आहे की ज्याने थोडंसं स्मार्ट वर्क केलेलं आहे आणि त्याने शेवटच्या 1-1.5 महिन्यात अभ्यास केलाय, त्यालाही जर 7-8 मार्क्स आले. विचार करा तुम्ही. आता मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना हे बोललं की पचत नाही, पण ही गोष्ट सत्य आहे की आपला अप्रोच थोडासा चुकीचा असतो. सायन्समध्ये आता पहा, सायन्स माझ्या स्टुडंटना जबरदस्त सोपं गेलं आहे. रिझन हे आहे की आम्ही सायन्स ऑलमोस्ट सगळं ट्रिकच्या माध्यमातून केलेलं. अवघड वाटणाऱ्या कन्सेप्ट अगदी म्हणजे असं त्याच्यात अवघड असं काहीच नव्हतं, अशा पद्धतीने केलेलं होतं. सो सायन्सच्या बाबतीत एक सांगेन, एक तर तो लॅटेंट हिटवाला प्रश्न ऑलरेडी येऊन गेला आहे. लॅटेंट हिट ऑफ फ्युजन विचारलं आहे. आधी यापूर्वी आयोगाने अप्रकट उष्मा विचारलं, त्याच्यामुळे ती एक बेसिकवाली कन्सेप्ट होती, त्याचं उत्तर येऊ शकत होतं. क्षकिरण आम्ही ऑलरेडी तो पूर्ण टॉपिक केलेला होता, विद्युत चुंबकीय पट्टा आणि त्याच्यामध्ये सगळे जे काही रेज आहेत, त्याच्यामुळे तो वाला सोपा होता. अल्फा बीटा गॅमा पण अगदी 2-3 वेळा रिवाइज झालेलं, कारण PYQमध्ये त्याच्यावरती प्रश्न आलेले. आणि PYQ करताना, PYQचं ॲनालिसिस करताना म्हणजे मेन्सचे क्वेश्चन्स जे आम्ही ॲनालिसिस केले, तर मेन्समध्ये अल्फा बीटा गॅमा तिन्हीवरती प्रश्न येऊन गेलेला होता आत्ता रिसेंटली 23-24ला. आणि त्याच्यामुळे ते प्रॉपरली झालेलं, त्यामुळे त्याचं उत्तर येत होतं. वातावरणाचे थर तर अगदी तुम्ही 3री-4थीत शिकलेले आहात, त्याच्यामुळे तो काही प्रश्न विषय नाही. ॲल्युमिनियम जॉग्राफीमध्ये शिकलाय, इकडे सायन्समध्ये शिकलाय. कार्बनच्या समस्थानिके तो सोपावाला प्रश्न होता. डेंटालियम बऱ्याच जणांना कन्फ्यूज झालं, पण आम्ही तर मोलुस्का अख्खा संघ गाण्यामध्ये पाठ केलेला आहे, त्याच्यामुळे डेंटालियम बघितलं की सेफ डेंटिस्टच्या कॅफेमध्ये गेला, लगेच डेंटालियम आठवलं मुलांना, त्याचं बरोबर उत्तर आलेलं आहे. हां, आता त्याच्यानंतर जो कॅटफिशवाला प्रश्न आहे, कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशनसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात. ठीक आहे, टेस्ट बर्डबद्दल बोलले. आता लक्षात घ्या की मला कॅटफिशबद्दल कदाचित काहीच माहिती नसेल, हे काय आहे माहिती नाही. बरीच मुलं काय करतात, प्रश्न वाचला की सोडून देतात. पण ज्यांनी आधी प्रश्न सोडवले, ज्याने सायन्स, जसं आता मी म्हटलं की आम्ही चॅलेंजमध्ये तसं केलेलं होतं, तर तुम्ही जर त्या पद्धतीने केलेलं असतं, तुमचं लॉजिक किंवा तुमचा सिक्स सेन्स तुम्हाला इथे कशा इंट्युशन्स देतो पहा. की त्यांनी रुचिज्ञान कलिका म्हटलंय, अन्न शोधण्याला मदत करतं असं विचारलंय. खाली इंग्लिशमध्ये पण दिले टेस्ट बर्ड्स म्हणून. ठीक आहे, तर 3ही ऑप्शनमध्ये दात दिलेत, टेस्ट बर्ड आणि दात, समजते. मग 3 ऑप्शनमध्ये दात दिले, टेस्ट बर्ड बद्दल बोलले, मग
दात तुम्ही एलिमिनेट करू शकता, हा कॉन्फिडन्स तिथे यायला पाहिजे. बारबेल हे उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि त्याचं उत्तर बारबेलच असेल 100%, कारण मी 2-3 ठिकाणी पाहिलं तर त्याचं उत्तर बारबेलच आहे आणि त्याचं उत्तर आयोग पण बारबेलच देईल हे अपेक्षित आहे. सो अशा काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न तुम्हाला सांगते सायन्समधला, हा पेट्रोमायझॉनवाला. मी परवा ऑर्थ्रोपोडाची जी ट्रिक सांगितली त्याच्यामध्ये मी म्हटलं ना मला एक कुठलं तरी एक रिसेंटली आलेलं नाव आठवत नाही, दॅट वॉज पॅट्रोमायझॉन. पॅट्रोमायझॉनबद्दल एक प्रश्न विचारलेला आणि पॅट्रोमायझॉनमध्ये काहीतरी ते त्याच्या लाळेत आढळतं असा एक प्रश्न होता. तर ते एक्सप्लेनेशन घेताना पेट्रोमायझॉनबद्दलची माहिती आम्ही सगळी घेतलेली आणि इथे प्रश्न विचारताना तेच विचारलं ॲग्नाथाशी संबंधित पेट्रोमायझॉन त्याचं उत्तर येते. विचार करा. त्याच्यानंतर वनस्पतींसाठी असणारी खनिजांची आवश्यकता. वनस्पतींना लागणारी जी काही खनिजं आहेत त्याच्यामध्ये मग ते पोषद्रव्य कुठली असतील, सूक्ष्म असतील, तर ते सगळं एकतर ट्रिकमध्ये पण दिलेलं आणि प्लस जिथे जिथे हा प्रश्न आला तिथे तिथे परत सगळी पोषद्रव्य आम्ही रिवाईज केलेली की कशाच्या कमतरतेमुळे काय होतं. सो चयापचयासाठी लागणारा तो प्रश्न PYQशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कसा होता पहा, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्याच्यामध्ये विकृत आणि मृत उतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कुठले लक्षण आहे. आता जर ज्यांना क्लोरोसिस हा शब्द म्हणजे ज्यांनी थोडंफार PYQ केले, क्लोरोसिस काय माहिती आहे, विल्टिंग नाही आहे हे तुम्ही कन्फर्म सांगू शकता, लीफ कर्लिंग नाही आहे, कारण त्या शब्दांवरूनच कळतंय की तुम्ही प्रश्न जरी ऑब्झर्व केला नीट तरी कळते की असे काहीतरी स्पॉट असतील त्याच्यामध्ये, म्हणून त्याचं उत्तर नेक्रोटिक स्पॉट्स असं यायला पाहिजे. आता आयोग काय देतो माहीत नाही, पण हे उत्तर त्याचं यायला पाहिजे माझ्या मते तरी. ठीक आहे. आता हे अगेन तुम्ही म्हणता की हे तिथे नाही सुचत मॅडम, का सुचत नाही तिथे, कारण आपण पेपर तेवढे सोडवण्याची प्रॅक्टिस केलेली नसते आणि PYQला तेवढं डीपमध्ये आपण पाहिलेलं नसतं. तुम्ही जेवढे डीपमध्ये PYQ पाहाल, आपला PYQचा अप्रोच काय असतो, मी प्रश्न वाचलाय, त्याचे ऑप्शन वाचलेत, विषय संपला. नाही, तुम्ही PYQ करताना त्या PYQच्या आजूबाजूचं सगळं जर व्यवस्थित करत असाल आणि ते रिवाईज करत असाल, तुमची रिव्हिजन म्हणजे मी कंपल्सरी मुलांना रिव्हिजनमध्ये काय सांगते, आत्ताच्या पेपरच्या रिव्हिजनला पण मी 17 ते 24चे जे पेपर्स आहेत PYQ त्याचं जे ॲनालिसिस डीपमध्ये केले त्याची रिव्हिजन, ग्रुप Cचे पेपर पण आम्ही ॲनालिसिस कंप्लीट केलं होतं 18 ते 24चे ग्रुप C पण कंप्लीट केलं होतं. सो ग्रुप C अँड प्लस विशेष म्हणजे मी यावेळेला 2022 ते 2024चे मेन्सचे पेपर आहेत, 2022चे PSI STI ASO SR, त्याच्यानंतर 2022चा आय थिंक 2022 ग्रुप C नव्हता घेतला, 2023चा ग्रुप B ग्रुप C, 2024चा ग्रुप B ग्रुप C, हे सगळे पेपर जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, त्याच्यानंतर सायन्स, हे जे क्वेश्चन्स आलेले आहेत हे सगळे आम्ही रिवाईज केलेले आणि त्याचा फायदा इथे झालेला पाहायला मिळतो. इकॉनॉमिक्स सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर वनस्पतींचं गट आणि उदाहरणं हे तर परत झालेले आहे आणि याच्या सगळ्याच्या ट्रिक म्हणजे शैवालांची ट्रिक ऑब्विसली आत्ताच दिलेली होती, ब्रायोफायटाच्या ट्रिक दिलेल्या आहे, टेरिडोफायटा दिलेले आहेत, जिम्नोस्पर्म, या सगळ्या सगळ्या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवलेलं. बऱ्याच जण वाटतं की एवढा सगळ्या ट्रिक्स आणि ट्रिक्सचा काहीच फायदा नाही. अरे ट्रिक्सचा नाही होत, पण PYQचा तर आहे. आत्तापर्यंत जेवढे दाखवले त्याच्यातला एखादा दुसरा प्रश्न सोडला तर PYQवरती एकच प्रश्न मला वाटतं, अदरवाईज PYQवरती आहेत. मधुमेह दिन हा करंट रिलेटेड प्रश्न असेल, करंट किंवा जनरल नॉलेजशी संबंधित. ABO रक्तगटाचा शोध, त्याच्यानंतर रक्त गोठण्यास मदत करणारं जीवनसत्व, हे पहिल्यापासून तुम्ही अभ्यासलेले. आता मला सांगा 80 या सायन्सच्या 15 प्रश्नांपैकी एखादा दुसरा प्रश्न सोडला तर बाकी प्रश्नांची उत्तरं मुलांना येत होती. ज्यांनी प्रॉपरली अभ्यास केला, ज्यांना पहिल्यापासूनच सायन्स अवघड जाते किंवा भीती वाटते, ज्यांनी सायन्सकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही, त्यांना ते कठीणच वाटणार. सेम इकॉनॉमिक्सच्या बाबतीत पण आहे. मी तुम्हाला 75 क्वेश्चन्स दाखवू शकते PYQशी रिलेटेड आहेत, त्याचे PYQ मी दाखवू शकते तुम्हाला. फक्त माझा मुद्दा काय समजून घ्या. मला आता जे झालंय त्याच्यावरती बोलण्यात अर्थ नाहीये, जे झालंय ते झालंय, पण ज्या वेळेला तुम्ही एखादा पेपर पाहताय तो तुम्हाला हार्ड वाटतोय, एक्झाम हॉलमध्ये हार्ड वाटतोय, लेंदी वाटतोय, प्रश्न सोडवायला वेळ नाही पुरत आहे, सगळं मान्य आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे लगेच मेसेजेस येतात टीचर्सना की तुम्ही सगळं दिलं पण आम्ही कमी पडलो. अरे मी जर तुम्हाला 10,000 पानं देत असेल वाचायला, ऑब्व्हियसली त्या 10,000 पानातून 70 प्रश्न येणारच. पण मुद्दा हा आहे की जे 70 प्रश्न आलेत, मी तुम्हाला नेमकेपणाने किती काय काय वाचायला सांगितलं, मी तुम्हाला नेमकेपणाने किती काय काय पॉईंट्स तुमच्यापर्यंत आणले की ज्याच्यावरती प्रश्न आलेत. सो तो नेमकेपणा जो येतो ना की भरमसाठ न करता 10,000च्या ऐवजी मी 5,000 पानं कशी वाचेन आणि 5,000 मधून माझे 70 प्रश्न कसे कव्हर होतील, त्याच्यातही मला मिनिमाइज कसं करता येईल हे महत्त्वाचं आहे. मला आठवतं की अगदी लास्टला आमचे स्टुडंट म्हणत होते शेवटच्या 2-3 दिवसात, मॅम संसदवरती आला प्रश्न तर काय करायचं. आला का? लक्षात घ्या, उपराष्ट्रपती मेन्सला आत्ता 2-3 मेन्स ज्या आहेत ना 23-24च्या,
मेन्सला उपराष्ट्रपती पदावरती प्रश्न आलेत, मेन्सला राज्यपाल पदावरती प्रश्न आलेत, मेन्सला राष्ट्रपती पदावरती प्रश्न आलेत, मेन्सला विधानसभा विधानमंडळावरती. मी सांगितलेलं कलम 168, 169 विधानसभा, आम्ही अगदी रिसेंटची जी म्हणजे शेवटच्या आठवड्यामधली जी रिव्हिजन होती, 5ही सब्जेक्टची रिव्हिजन आम्ही केली GSच्या, आणि त्याच्यामध्ये पण हे पॉईंट्स रिवाईज करून घेतलेले. आणि ते जे राज्यांचं वर्गीकरण होतं ना गट अ ब कडं, ते सुद्धा आय थिंक आम्ही लास्ट रिव्हिजन जेव्हा सुरू केली, आम्ही पॉलिटीपासून सुरू केली, 2 दिवस दिले होते पॉलिटीला, त्याच्यात पण ते करून घेतलेलं होतं. सो तुमचा म्हणजे एक्झामच्या आधी तुमचं ते प्रेडिक्शन किती डेव्हलप होते हे इम्पॉर्टंट असतं. आता ज्या वेळेला शिक्षक तुम्हाला देत आहेत की 10 प्रश्न जे मी सांगितलं त्याच्यातूनच आले किंवा आपल्या नोट्समधूनच आले, त्यांचा अभ्यास तितका डीपमध्ये आहे, त्याच्या जोरावरती ते तुम्हाला सांगतायत. तुम्ही प्रॉपरली नाही फॉलो करू शकलात किंवा तुम्ही जरी फॉलो केलं तरी तुम्ही बरेच जण याच्यातच गुंतलेले असतात. हां, आता पेपर झाल्यावर सगळेच म्हणतात आमच्यातून आलं. कोणाच्याही याच्यातून आलेलं असतं. फक्त एक असतं की जे रेफरन्सेस तुम्ही वापरलेत त्याच्यातूनच प्रश्न आलेत, पण जे रेफरन्स तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये ते पुस्तक जर एवढं जाड असेल तर ते एवढंसं कसं करता येईल, हे सगळं त्या शिक्षकांच्या अभ्यासावरती अवलंबून असतं. आणि ते जे तुम्हाला प्रॉपरली देतात ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि एवढं सगळं केल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जे तुम्ही करताय, तुम्ही वर्षभर किती मेहनत घेतली त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे त्या एका तासामध्ये तुम्हाला सगळा स्ट्रेस मॅनेज करता येतोय का. सो तो जो 1 तास असतो, 11 तारखेच्या पेपरला काय करायचं मी अजूनही तुम्हाला सांगेन. 11 तारखेच्या पेपरला जर तुम्हाला चांगलं परफॉर्म करायचं असेल, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील, तर PYQ ॲनालिसिसमधून डाटा कोळून प्या. जे तुम्ही विश्लेषण केले इन डिटेल, त्याच्यातून जी माहिती आहे ती तुमची तोंडपाठ असायला पाहिजे. जसं तुम्हाला आता राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन विचारलं सहज येतं ना, तसे बाकीचे प्रश्न पण. आता मी पॉलिटीचे 15 प्रश्न सांगायला लागले तर तुम्ही म्हणाल की म्हणजे आता वेळ जास्त जातोय, पण तरी पण ठीक आहे घेते. पॉलिटीचे 15 प्रश्न पहा. मूलभूत कर्तव्य, मला आठवतं आत्ताच्या कुठल्या तरी मेन्सचा ॲनालिसिस आम्ही करत होतो, सेम मूलभूत कर्तव्यावरती 2 प्रश्न होते एकाच पेपरमध्ये. दुसरा पेपर घेतला तिथे पण मूलभूत कर्तव्यावरती 2 प्रश्न होते. मुलांना वाटलं मूलभूत कर्तव्य एका पेजचा टॉपिक आहे, त्याच्यावरती येऊन येऊन काय प्रश्न विचारला जाणार, तोंडपाठ पाहिजे, सोपावाला प्रश्न येतो राईट. महाधिवक्ता आणि महान्यायवादी एका पेजचं टॉपिक आहेत. हे जर एका पेजचे टॉपिक आहेत, मी का म्हणून जर मला माहिती की हे ठराविक टॉपिक आहेत जे मला मार्क्स मिळवून देतात, मी अशा टॉपिकच्या मागे का पळू की जिथे कधीतरी प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. नागरिकत्वाचं लेक्चर मी दिलं नाही मुलांना, पण मी सांगितलं की ओव्हरलुक करा, 5 ते 11 कलम जे आहेत ॲटलिस्ट हेडिंग करा. हेडिंगवरती प्रश्न आलाय, फक्त खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारले का नाही. म्हणजे तुमचा अप्रोच तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही PYQ डिटेलमध्ये करता त्यावेळेला तुम्हाला कळतं की तिथे तुमचा अप्रोच काय असायला पाहिजे. आता 73वी घटना दुरुस्ती जोडायला वाला प्रश्न आलाय, तोंडपाठ होतं मुलांचा, ट्रिक्स पण दिलेला होता. मूलभूत कर्तव्यांचा ऑब्विसली सोपा होता. त्याच्यानंतर अनुच्छेद 20ची. आता अनुच्छेद 20 विचारलंय, एवढा मोठा प्रश्न आहे. नवीन स्टुडंट किंवा ज्याची प्रॅक्टिस नाही त्याला असं वाटतं की 4 विधान आहेत, मला वाचणं गरजेचं आहे. पण ज्याला तुम्ही पहिलं विधान वाचता तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य 20मध्ये नाही आहे, 21मध्ये. तुम्ही ए वाले ऑप्शन एलिमिनेट करा, तुमचं उत्तर येते एकच विधान वाचून. आता तुम्ही हे नका म्हणू की मॅडम हे तिथे नाही सुचत. का नाही सुचत? एलिमिनेशन मेथड तुम्ही शिकलाय, एलिमिनेशन मेथडची तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, ते येतं तिथे. तुमची प्रॅक्टिस आधी असायला पाहिजे. त्याच्यानंतर 168 हा जो प्रश्न आहे ना, हा असाच्या असा प्रश्न आत्ता रिसेंटली कुठल्या तरी मेन्सला आलाय. अशीच विधान आहेत की एक कायदेमंडळ असेल, त्याच्यामध्ये राज्यपाल पण असतील, जिथे 2 सभागृह असतील, एकाला विधानसभा एकाला विधान परिषद म्हटलं जाईल, आणि त्याच्यामध्ये एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हटलं जाईल की तिथे विधान परिषद, असं काहीतरी वाक्य दिलेलं. ही जी 4 वाक्यात नाही, यातली 3 वाक्य ॲज इट इज त्या प्रश्नामध्ये होती. सो PYQ इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही मान्य करा, मान्य करू नका, PYQ इम्पॉर्टंट आहेत. कारण काल ज्यावेळेला मी पेपर झाल्यानंतर ज्यावेळेला मी क्लास घेतला त्यावेळेला एक स्टुडंट म्हणाली की मॅम यावेळेला PYQचा पाहिजे तसा फायदा नाही झाला. का नाही झाला फायदा? हे पहा, आता हा नागरिकत्ववाला कलम 8 मी म्हटलं की ओव्हरलुक करायला सांगितलेलं. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहिलेली व्यक्ती, GSचा प्रश्न आहे तो. तुम्हाला तेवढं जनरल नॉलेज पाहिजे, आपण ज्या राज्यात राहतोय तिथलं. पुढचा जो प्रश्न आहे संविधानाचे स्रोत, हे पण ट्रिक आणि सगळ्या म्हणजे पाठच करून घेतलेलं होतं. सो हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न एकाच प्रश्नामध्ये 158, 155, 154, 163 विचारले. 163, 164 कलम. त्याच्यानंतर म्हणजे केंद्राचं मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ. ज्यावेळेला केंद्राचं घेतलं त्यावेळेला राज्याचं कंपल्सरी घेतले. राज्याच्या मंत्रिमंडळावरती प्रश्न आला, केंद्राचं कंपल्सरी घेतले. तिथल्या तिथे ते टॉपिक जे आहेत ते कव्हर केले. त्यामुळे 163 बद्दल तर काही वाद नव्हता. राज्यपालावरती आत्ताच्या मेन्सला प्रीला प्रश्न येऊन गेलेत बाळांनो, मग तुम्ही ते का नाही करायला पाहिजे? सो 153, 154, 158 ही सगळी कलमं जी आहेत
ती राज्यपाल ज्यावेळेला केले, म्हणजे आम्ही राष्ट्रपती पण केले ना, आम्ही 52 पासून ते अगदी क्षमादानाच्या अधिकारापर्यंत गेलो होतो. ज्यावेळेला आम्ही राज्यपाल पण केले, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी कलमं पाहून घेतली आणि तो प्रश्न 3 वेळा आला तर 3 वेळा ते रिवाईज केले. म्हणजे जर तुमच्याकडे PYQ अनालिसिस तुम्ही करत असाल, पहिल्या दिवशी तुम्हाला राज्यपाल या पदावरती या टॉपिकवरती प्रश्न आला, तुम्ही राज्यपाल पहिल्या पेपरला केलं, दुसऱ्या पेपरला परत राज्यपालवरती प्रश्न आला, परत एकदा करा, तिसऱ्या वेळेला अनालिसिस करा, चौथ्या वेळेला जेव्हा प्रश्न दिसतो ना तोपर्यंत तुमचा तो टॉपिक तोंडपाठ झालेला असतो. याला म्हणायचं अनालिसिस. अदरवाईज मी फक्त पाहिलं की हां आत्ता काय विचारलंय मला, 153 154 विचारले, मी फक्त तेवढीच 2 कलमं केली आणि सोडून दिली, असं नाही आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर 243 जी 73वी घटनादुरुस्ती तोंडपाठ होती, त्याच्यामुळे ते 2 प्रश्न झाले. आणि लास्ट टाइम पण मी दाखवलं होतं तुम्हाला की 73व्या 74व्या घटनादुरुस्तीवरती 2-2 3-3 प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेत. आत्ता रिसेंट कुठला तरी एक पेपर आहे त्याच्यामध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीवरती 3 प्रश्न का 4 प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले आहेत. मग आपल्याला माहिती नाही की आता 73वी 74वी घटनादुरुस्ती हा टॉपिक, एक टॉपिक केला 2-3 प्रश्न, 2 प्रश्न तर झाले. मूलभूत कर्तव्य केला, 2 प्रश्न तर झाले. मग भरमसाठ करण्यापेक्षा जे सिलेक्टिव्ह आहे ते करा. ग्रुप सी साठी आणि 2026च्या प्रीसाठी सांगते, फार सिलेक्टिव्ह गोष्टी करा. महाधिवक्ता विचारून झाले, उपराष्ट्रपती आत्ता रिसेंटली आलेले प्रश्न आहेत, 2 पेपरमध्ये उपराष्ट्रपतींवरती प्रश्न आहेत. उपराष्ट्रपती ज्यावेळेला राष्ट्रपती पदावरती असतात त्यावेळेला त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणून मिळणारे वेतन भत्ते मिळतात की नाही असं एक विधान होतं. असं 3 विधानांचा एक प्रश्न होता उपराष्ट्रपती पदाबद्दल आणि आणखी एक प्रश्न होता. असे 2 प्रश्न आता रिसेंटली झालेत आयोगाचे. 2025 मध्ये जे मेन्सचे पेपर झालेत त्याच्यामध्ये येऊन गेलेलो प्रश्न आहे. त्याच्यानंतर पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत खूप जुना PYQ आहे तो, पण मनरो कॅप्टन असं लक्षात ठेवलेलं होतं आम्ही. आता हा प्रश्न किती जणांनी रिवाईज केला त्याच्यावरती आहे त्याचं उत्तर. ABCD तर आत्ताच सांगितलं की जे काही भाग A भाग B मधलं जे होतं तर राज्यांची निर्मिती ते ॲक्च्युली म्हणजे जम्मू काश्मीर असेल त्या अनुषंगाने असेल किंवा बाकी जी काही आता नावं वगैरे बदलली जातात त्या अनुषंगाने हा टॉपिक केलेला होता. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्यच परत एकदा विचारले. हे सगळे PYQ मधूनच आहेत, असं नाही आहे की PYQ मधून प्रश्न आले नाही. पॉलिटीचे 15 प्रश्न तुम्हाला PYQ मधून दिसतात. याच्यामध्ये जर गेला तुम्ही सायन्समध्ये एखादा जर प्रश्न सोडला तर ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांना PYQचा टच आहे. इकॉनॉमिक्समध्ये सेम असे 2-3 प्रश्न सोडले तर बाकी, म्हणजे करंटचे 1-2 सोडले तर बाकी प्रश्नांना PYQचा टच आहे. मग आपण असं का म्हणतो की PYQ मधून प्रश्न नाही आहेत? जॉग्राफीचं जे 2-3 प्रश्न तुम्हाला कठीण वाटले ते पण मल्टीलायनर आहेत, ते सोडले तर बाकीचे जे प्रश्न आहेत त्याला PYQचा टच आहे. मी PYQ कडे त्या दृष्टीने पाहत नाही. मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन्स लेंदी वेळ खाऊ होते, पण GSचा पार्ट असत. आणि असं नाही की मॅथ्स रिजनिंगचे 20च्या 20 प्रश्न तसे होते. ज्यांनी प्रॉपर टीचरला फॉलो केलं, ज्यांनी प्रॉपर प्रॅक्टिस केली त्यांनी मॅथ्स रिजनिंगमध्ये, काल आमच्या एक स्टुडंटनी सांगितलं की मॅडम मी आत्ता जे काही क्लासला आन्सर किट चेक करतोय 17 बरोबर येतात. आता तुम्ही हसाल की हां असं कसं 17 बरोबर येतील म्हणून, कोणाचेच येणार नाही, 17 प्रश्न सोडवायला वेळ तरी मिळाला का? अरे ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना मिळतो. ज्यावेळेला आन्सर की येते, ज्यावेळेला लोक मार्क्स सांगतात त्यावेळेला पण तुम्ही त्यांच्यावरती हसाल. पण ज्यावेळेला हेच लोक पुढे प्री देतील, मेन्स देतील, त्यांचं सिलेक्शन होईल किंवा अगदी प्री झाल्यानंतर पण ज्यावेळेला ते त्यांचे आन्सर की कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरून त्यांचा रिझल्ट जो आहे तो शो करतील की मी कसे 69 मार्क्स घेतले होते, ज्यावेळेला तुम्ही ती उत्तरपत्रिका पाहता मग तुम्हाला वाटतो बापरे यांनी एवढे मार्क्स पडले, आणि मग आपण त्यांना फॉलो करायला लागतो, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करतो. पण आपण त्यांनी जे सांगितलं ते इम्प्लिमेंट करतोय का खरंच? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचं गांभीर्य तुमच्या लक्षात नाही येते. या फेऱ्यातून बाहेर पडा. हे जे काही प्री चालले ना परत 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 25 झाली, 26 झाली, 27 झाली, हे चालूच आहे. सो जर तुम्हाला ॲटलिस्ट 1-2 प्रीचा आत्ता अनुभव असेल, तुम्ही ऑलरेडी 24च्या आणि 24च्या आणि 25ची प्री दिलेली असेल तर 26च्या प्रीला तुमची स्ट्रॅटर्जी कम्प्लिटली वेगळी असायला पाहिजे. जर तुम्ही फर्स्ट टाईम देत असाल तर जी मुलं आधी फेल झालेली आहेत ना 3-4 वेळा आणि जी मुलं पास झालेली आहेत 3-4 वेळा फेल होऊन, या दोघांचं मत घ्या, त्याच्यातून एक मध्यम मार्ग निवडा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. सो ग्रुप सी साठी डेफिनेटली मी काही व्हिडिओज अपलोड करेन, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असतील आणि मला 100% खात्री आहे की त्याच्यातून क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. कारण जे काही ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आयोगाचे त्याच्याच आधारावरती ते जे प्रश्न आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करेन. बाकी चॅलेंजवाले जे स्टुडंट आहेत, चॅलेंज तुमचं ग्रुप बी साठी होतं ते संपलंय, पण मी ग्रुप सी पर्यंत तुमच्यासोबत राहीन. आपल्या VC ज्या आहेत त्या रेग्युलर बेसिसवरती होत राहतील. आणि खरंच सांगते, हा उरलेला वेळ कुठल्या तरी टीचरला क्रिटिसाइज करण्यात, कुठल्या तरी यूट्यूब चॅनलला क्रिटिसाइज करण्यात, कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलला क्रिटिसाइज करण्यात घालवू नका. मी स्वतः एक यूट्यूब चॅनल चालवते किंवा टेलिग्राम चॅनल चालवते म्हणून मी सांगत नाहीये, पण याच्यात तुमचं नुकसान आहे हे विसरू नका.
ज्या वेळेला तुम्ही बिझी होतात कोणाचं तरी चॅनल रिपोर्ट मारण्यात, कोणाचं तरी चॅनल लेफ्ट करण्यात, कोण काय करतोय हे पाहण्यात, त्यावेळेला कोणीतरी रिव्हिजन करून घेतली आणि ती मुलं आता रिझल्टमध्ये पण येऊन जातील. सो हा विचार करा, जी सिच्युएशन आहे जिथे तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे तिथे उभं राहा, त्याच्याबद्दल अजिबात माझं दुमत नाही आहे. पण तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या प्रायोरिटीज पण समजल्या पाहिजेत. ठीक आहे. सो बाकी आता तुमच्यावरती आहे. 75+ क्वेश्चन्स कसे असतील याच्यातले हे तुम्हाला मी जेवढं सांगितलं त्याच्यावरून तरी कळलं असेल की खरंच हे प्रश्न रिपीटेड आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मॅडम रिपीटेड क्वेश्चनच नाही आहेत, तर एक काम करा, फक्त 2022, 23, 24चे प्रीचे आणि मेन्सचे पेपर घ्या आणि फक्त चेक करा. तुम्हाला या प्रत्येक म्हणजे पेपरमधले कितीतरी टॉपिक असेल, म्हणजे प्रत्येक विषयातले एक दोन प्रश्न सोडले तर बाकीच्या प्रत्येक प्रश्नाचा रेफरन्स तुम्हाला त्या PYQच्या ॲनालिसिसमध्ये सापडेल. पण तुम्ही ॲनालिसिस करताना मला विचारले राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, मग मी फक्त राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली एवढंच पाहिले PYQमध्ये, कसं चालेल? आत्ता लास्ट टाइम आत्ता विचारलं ना फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे, मुंबईला झालेली अधिवेशनं विचारून झालेत. अधिवेशन आणि अध्यक्षांच्या जोड्या लावा, अधिवेशन आणि ठिकाणांच्या जोड्या लावा, हे आत्ता रिसेंटली विचारलेले प्रश्न आहेत. सो PYQमधून क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. आता तुम्ही म्हणाल की ते जे रिपीट होत आहेत ते मेरिटच ठरवत नाही आहेत. मग असे मेरिट ठरवणारे असे किती प्रश्न तुम्ही काढू शकता पेपरमधून की जे डायरेक्ट नव्याने आलेले आहेत प्रश्न? काढून दाखवा नवीन प्रश्न असे की तेवढेच प्रश्न मेरिट ठरवतात. नाही, या प्रश्नांमध्ये तुम्ही मार्क्स घेतल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि तुम्ही फक्त त्या प्रश्नांमध्ये मार्क घेऊन जर हे प्रश्न तुमचे चुकत असतील जे PYQमधून आले तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, काही फायदा पण नाही आहे. सो ग्रुप Cला थोडं बॅकफुटवर जायला काय हरकत आहे? मला हे नाही कळत आहे की तुमचा इगो प्रत्येक वेळी एवढा इम्पॉर्टंट का असतो की नाही माझंच म्हणणं खरं का इम्पॉर्टंट असतं? मला असं वाटतं ना हे असंच आहे का, फक्त समोरच्याला मान्य करायचं नाही म्हणून? म्हणजे कुठला इगो सॅटिस्फाय करताय तुम्ही स्वतःचा? अरे मान्य करा. हां, तिथे गेल्यानंतर क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर क्वेश्चन पेपर सेटच अशा पद्धतीने केलेला असतो की तुमची विकेट पडली पाहिजे. तुम्ही पहिले 2 सब्जेक्ट पाहिले, हिस्ट्री तसं काही अवघड नव्हतं कालचं, पण तुम्ही जॉग्रफी पाहिलं, एवढे 4-4, 5-5 विधानं एकत्र दिसली, तुम्ही ऑब्वियसली गोंधळून गेलात. करंट अफेअर्स लगेच आलं, आपण जास्त वाचलेलं नाही आहे, करंट अफेअर्स बरंचसं नवीन आलं किंवा अनएक्सपेक्टेड आलं, नाही समजलं. या 3 विषयांनी तुमची विकेट घालवली. 4था विषय ज्यावेळेला सोपा आला त्यावेळेला तुमची मानसिकताच नाही आहे सोडवण्याची. तुम्हाला असं वाटायला लागलं, तुम्ही ऑलरेडी डोक्यात हे फिक्स करून चाललंय की पेपर फार अवघड आहे. तुम्हाला आठवत असेल मी पेपरला जायच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की जो सब्जेक्ट तुम्हाला इझी जातो तिथून सुरुवात करा, पण 3-4 प्रश्न पाहिले आणि तुम्हाला जर असं वाटलं की हा पेपर म्हणजे हे प्रश्न मला अवघड वाटत आहेत तर पेपर अवघड आहे असं समजू नका, लगेच सब्जेक्ट स्विच करा. आता तिथे ते सुचलं नाही आणि तिथे सुचतच नाही असं नसतं बाळांनो. ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना ते सुचतं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस प्रॉपरली करा. टाईम लावून पेपर सोडवणं हे याच्यासाठी गरजेचं असतं. आणि आन्सर की आल्यानंतर जर मुलं मार्क्स टाकायला लागले तर मग परत नंतर चक्कर येऊन पडू नका की असं कसं काय झालं. ठीक आहे. सो आणि फॅक्ट स्वीकारायला शिका. आपल्याला इतकी वाईट सवय आहे ना, सत्य परिस्थिती स्वीकारण्याची आपल्यात अजिबात हिंमत नाही आहे. आपण फक्त जी सत्य परिस्थिती आहे त्याच्या विरोधात काहीतरी बोलून किंवा आपलंच तुणतुणं वाजवून ते झाकून टाकण्यात आपण फार बिझी आहोत सध्या. थोडंसं डोळे उघडून बघा, रियालिटी पहा. मुलांचा अभ्यास खूप जबरदस्त आहे, मुलं करतायत त्या पद्धतीने. आणि दुसरा मुद्दा हा पण नाही आहे की लगेच मग तुम्ही सगळं शिकवलं पण आम्ही कमी पडलो, असं पण करू नका. तुम्ही कमी पडत नाही आहात, तुम्ही करताय, तुम्ही तुमची मेहनत करताय, तुम्ही तुमचा 100% देताय. फक्त ज्या काही थोड्याफार चुका होत आहेत, ज्या चुकांमुळे एवढी मेहनत जी आहे तिचं फळ तुम्हाला मिळत नाही, त्या चुका फाइंड आउट करा आणि त्या चुकांवरती काम करा. नाहीतर मग एक लगेच सुरू होतं मुलांचं की तुम्ही तर दिलं होतं सर, तुम्ही तर दिलं होतं मॅडम, पण आमच्याकडूनच राहिलं, आम्हीच कमी पडलो. अरे नाही, तुम्ही कमी नाही पडलेला आहात. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा बदल होणं गरजेचं आहे, जो नाही करता आला आपल्याला, जो तिथे नाही इम्प्लिमेंट करता आला आपल्याला, कारण आपलं जे रेग्युलरवालं चालू आहे रहाटगाडगं तेच तिथे झालं. सो त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मला डिस्टर्ब होतं पेपर पाहिल्यानंतर, ठीक आहे, मग हे कधीपर्यंत होत राहणार? मी कधीच पास होणार नाही का? मी कंटिन्यू पेपर पाहिला की डिस्टर्ब होत राहणार का? एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर मला भीती वाटते, थरथर कापतात हातपाय माझे, काळजाची धडधड, मग हे कंटिन्यू करत राहायचं का? त्याला ओव्हरकम करता कसं येईल हे पहा ना, त्याला ओव्हरकम करा तर काहीतरी होईल. फक्त प्रॉब्लेम्स आहेत, हे असं आहे त्याच्यावरती फोकस करून. लेंदी होता पेपर, ठीक आहे, येणार आहे. पुढच्या वर्षी काय करणार आता तुम्ही? आता 2026च्या एक्झामला
4 गोल असताना रंगवताना नाकी 9 येत आहेत, तुम्हाला टाइम मिळत नाहीये. 5 गोल कसे रंगवणार आहात तुम्ही? आता तिथे पण आयोगाच्या नावाने नुसतं ओरडत राहायचं की मुलांवरती अन्याय आणि असं आणि तसं. तुम्ही सिच्युएशन कधी स्वीकारणार? तुम्ही कधी स्वतःमध्ये बदल करणार? आता एआयचा जमाना आला, तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे. फोनचं सॉफ्टवेअर, फोन तुमचा जो असतो अपडेट करावा लागतो की नाही तुम्हाला? आपल्याला स्वतःला अपडेट करावं लागेल ना. ज्या गोष्टी आल्यात समोरून त्याच्यासोबत स्वतःला जुळवून घ्यावं लागेल. तर थोडंसं रियालिटी स्वीकारायला शिका आणि त्याच्यानुसार काम करायला शिका. व्हिडिओ लेंदी झाला त्याच्याबद्दल सॉरी, पण पुढची एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर या गोष्टी समजून घेणं, या गोष्टींवरती काम करणं हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा की तुमचा अटेम्प्ट किती आहे, तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत स्कोर येईल तुमचा, आणि आता पुढची एक्झाम कुठली टार्गेट करताय. ठीक आहे. बाकी मग तुम्हाला जे काही क्रिटिसाइज करायचं आहे ते करा, कारण जी रियालिटी आहे सत्य नेहमी कटू असतं आणि ते स्वीकारणं फार कठीण असतं. आणि ज्याला ते स्वीकारता आलं आणि त्याच्यातून बाहेर पडता आलं तोच लाईफमध्ये काहीतरी अचीव करतो. सो ते स्वीकारा. तुमची जी रियालिटी आहे ती स्वीकारा. आता गरजेचं आहे ते. मी म्हणत नाही आहे की पेपरमध्ये तुम्हाला अगदीच 60-70 65-70 मार्क्स यायलाच पाहिजे होते इतका नाही. तिथे गेल्यानंतर तुमची मेंटॅलिटी खराब होणं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो पेपर लेंदी हार्ड वाटणं हे स्वाभाविक आहे. याच्याबद्दल माझं बिलकुल दुमत नाही आहे. पण जर तुम्ही असं म्हणत असाल की PYQमधून आलेच नाही, लॉजिक काही कामच करत नाही आणि जे काही एवढं सगळं सांगितलं त्याचा काही फायदाच नसतो, मग तुम्ही शोधा एखादी मेथड जी काम करेल आणि त्याच्यावरती काम करा. फायनली तुम्हाला आउटपुट काय हवंय? रिझल्ट आला पाहिजे. इम्पॉर्टंट काय? रिझल्ट आला पाहिजे. मग तो कोणाच्याही मेथडनी येऊ द्यात. पण दुसऱ्यालाही क्रिटिसाइज करायचं, याचं त्याचं काय चाललंय ते बघायचं, ज्याला मार्क्स आले त्याचं पण खच्चीकरण करायचं. तू खोटंच बोलतोय, पुरावाच टाक आणि हे ते. काय करणार आहात तुम्ही दुसऱ्याचे आन्सर शीट पाहून? तुमचे किती आले, तुमचे का गेलेत, कुठे चुकलेत, रिझल्ट येतोय की नाही, का जातोय, याच्यावरती काम करा ना. नको त्या भानगडीत. सिरियसली सांगते, आत्ता तरी पडू नका. स्वतःची पोस्ट कशी निघेल, आपल्या काय चुका होत आहेत त्या फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती काम करा. उद्या तुम्ही अधिकारी झालात तर आणखी 4 अधिकारी तुम्ही घडवू शकाल, ॲटलिस्ट तुम्ही काय चुका केल्या आणि तुम्ही कशा पद्धतीने परत त्या चुकांमधून बाहेर पडलात हे सांगून. त्याच्यामुळे आधी स्वतःवरती काम करा. ठीक आहे. सो जर तुम्हाला मी जे आत्ता सांगितलं ते थोडंफार जरी पटलं असेल तरच व्हिडिओला लाईक करा, नाही तर सरळ डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण परत एकदा सांगते, सत्य कटू असतं, स्वीकारणं कठीण असतं, पण ते आपल्याला स्वीकारावं लागतं. ठीक आहे. एकदा हा पेपर 11 तारखेचा जर पेपर द्यायचा असेल तर हा पेपर व्यवस्थित ऑब्झर्व करा. कारण आयोगाने पेपर सेट करताना अशा पद्धतीने केलं आहे की आता वाढणारं जे मेरिट आहे ते कुठेतरी आटोक्यात आलं पाहिजे. पण ज्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस चांगली केलेली आहे ती मुलं याच्यात पण मार्क्स घेतील. याच्यावरती वाद घालण्यासारखा हा विषयच नाही वाद घालण्यासारखा. ठीक आहे. सो पेपर व्यवस्थित अभ्यासा. 11 तारखेच्या परीक्षेची तयारी करत असाल तर ती खूप प्रॉपरली करा. शहाणे व्हा या पेपरच्या याच्यातून तरी. आणि ज्यांचा स्कोर चांगला येतो असं वाटतंय त्यांनी, स्कोर चांगला आला नाही आला, तुम्ही 11 तारखेची परीक्षा जर देणार नसाल तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला घ्या. कारण जरी तुम्ही 2026ची एक्झाम देणार असाल तरी तुमची सुरुवात आता मेन्सच्या अभ्यासाने व्हायला पाहिजे. 11 तारखेची देणार असाल तर आहे हे PYQ प्रॉपरली करा. PYQ म्हणजे PYQ नाही रे, त्याचं विश्लेषण, बाकीची जी माहिती आहे ती. आणि जर तुम्ही देणार नसाल तर मेन्सची तयारी करायला सुरुवात करा. जरी प्री तुम्ही पास व्हाल, नापास व्हाल, कुठलेही चान्सेस असतील. स्कोर चांगला येतोय, खराब येतोय, मार्क्स चांगले येतील, नाही येतील, पेपर सोपा गेलाय, अवघड गेलाय, एनी कंडिशनमध्ये मेन्सची तयारी सुरू करा. ठीक आहे. आणि 11 तारखेची देणार असाल तर फुल फोकसने 11 तारखेची द्या. शिका फक्त कालच्या पेपरमधून जे काही झालेलं आहे त्याच्यातून शिका की कुठली गोष्ट मला 11 तारखेला टाळायची आहे. ठीक आहे. आणि MPSCमध्ये तुम्ही बरोबर किती सोडवताय याच्यापेक्षा तुम्ही चुका किती कमी करताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चालेल, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ग्रुप सीसाठी काही व्हिडिओज मी डेफिनेटली घेऊन येईन ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि परत एकदा सांगते की जर दाखवायचंच म्हटलं तर मी प्रत्येक लेक्चरमधून काढून दाखवू शकते की हे पहा, पॉलिटीचे एवढे प्रश्न आपल्या लेक्चरमधून आलेत, सायन्सच्या एवढ्या ट्रिक्स आपण घेतलेल्यामधून आहेत, इकॉनॉमिक्सचं एवढं. बट मला वाटतं की त्याच्याने काही फायदा नाही. तुम्हाला फायदा, हां मला फायदा होईल, पण काही अर्थच नाही ना तुमचा वेळ त्याच्यात घालवण्यात की हे पहा माझ्या लेक्चरमधून हे आले, हे पहा माझ्या लेक्चरमधून ते आले. याने काय होणार आहे? फक्त व्ह्यूज वाढतील, ॲडमिशन्स वाढतील. तुमचा फायदा काय? नथिंग. तुम्ही फक्त बघत राहणार. त्याच्यापेक्षा PYQमधून काय आले ते पहा आणि त्याच्यावरती काम करा. ठीक आहे. की पुढच्या एक्झामला माझ्या पेपरमध्ये काय येईल आणि ते मला सोडवायचं आहे याच्यावरती काम करा. फार फार तर मी जे काही पॉईंट सांगेन जर तुम्हाला पटत असतील तर ते पॉईंट्स जे आहेत ते फॉलो करा, ते टॉपिक जे आहे ते परफेक्ट करा.
ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आणि तोपर्यंत पुढच्या परीक्षेची चांगली तयारी करत राहा. कालच्या पेपरचा आता तो होऊन गेला आहे. टेन्शन घेऊन रडत बसण्यापेक्षा जर काही चुकलं असेल तर त्याच्यावरती फोकस करून ते कसं सुधारता येईल याच्यावरती लक्ष द्या. ठीक आहे, लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आवडलं पटलं असलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण. थँक्यू, बाय.